अत्यंत महत्त्वाच्या अशा 5 राज्यातल्या निवडणुकांचं विश्लेषण करण्यासाठी आपण आता झी 24 तासावर आहोत आणि आता सौरभने जसे आकडे दिले त्याप्रमाणे ज्या एक्झिट पोल्सने अंदाज वर्तवले होते त्याच दिशेने साधारणपणे हे निकाल जाताना दिसतात। पश्चिम बंगालमध्ये भाजपची ही सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आणि भाजप तिथे आघाडीवरती आहे। भाजप पहिल्यांदाच अनेक कारणांसाठी खरं तरी ऐतिहासिक ठरेल निवडणूक निकाल काही आले तरी पण पश्चिम बंगालमध्ये तामिळनाडूमध्ये ही देशातली 2 महत्त्वाची राज्य आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकांनंतर ज्या निवडणुकांकडे सर्वाधिक लक्ष लागलं असणार आहे त्या म्हणजे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतल्या या निवडणुकांचे निकाल। सध्या जे कल आपल्या समोर दिसतात भाजपने आघाडी घेतलेली आहे पश्चिम बंगालमध्ये। ममता बॅनर्जी स्वतः काही क्षणापूर्वी तिथे पिछाडीवरती होता, त्यांनी आता बऱ्यापैकी तिथे लीड घेतलेला आहे। तामिळनाडूमध्ये सुद्धा डीएमके आघाडीवरती आणि टीव्हीके या पक्षाने नवीन पक्षाची एंट्री झाली होती। सिने अभिनेते तलपती विजय यांच्या पक्षाने तिथे खरं तर काही एक्झिट पोल्सने त्यांना अगदी सत्तेच्या जवळ जाताना दाखवलं होतं आणि आता मात्र तो पक्ष पण निर्णायक भूमिकेत असणारे तलपती विजय यांचा टीव्हीके एआयएडीएमके आणि डीएमके इथे हा सुद्धा निकाल खरं तर ऐतिहासिकच ठरेल, कारण तामिळनाडूमध्ये दर निवडणुकानंतर सत्तांतर आपल्याला होतायला बघतं, सत्ता बदल होताना आपण बघितलेला आहे। पण यावेळेस मात्र स्टॅलिन आपली सत्ता राखतील अशी चित्र सध्या सुरुवातीच्या कलांमध्ये तरी दिसतात। पूर्ण निकाल येईपर्यंत आपण वाट बघूया आणि काय काय निकाल येतात बघूयात। पुदुचेरीमध्ये ही या निवडणुका आणि आसाममध्ये हेमंत बिस्व शर्मा पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून या निवडणुकांना सामोरे जात आहेत आणि देशातल्या राजकारणामध्ये त्यांनी गेल्या काही काळात स्वतःला ज्या प्रकारे इन्व्हेस्ट केलं आहे आगामी काळामध्ये भाजपचा एक नवीन चेहरा म्हणून ते समोर येतात का देशपातळीवरचा, कारण त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। देशाचं राजकारण देशाचा राजकीय नकाशा बदलणाऱ्या जरी या निवडणुका असल्या तरी सुद्धा भाजपच्या अंतर्गत पक्षाच्या रचनेबद्दलही या निवडणुका बरंच काही ठरवून जातील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या निवडणुका आपण फॉलो करतो सगळ्यात पहिले एक महत्त्वाची ब्रेकिंग येते सौरभ। तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन हे सध्या पिछाडीवर गेलेले आहेत। त्यांचा पक्ष जरी आघाडीवर असला तरी कोलाथुरममध्ये टीव्हीकेच्या उमेदवारांनी त्यांना पिछाडीवर टाकलेलं आहे। तामिळनाडूमध्ये सीएम स्टॅलिन हे स्वतः पिछाडीवर गेलेले आहेत। तर माझ्या मते सौरभ हे गेल्या वर्षी जसं आपण बघितलं होतं ममता बॅनर्जी यांनी सत्ता राखली होती पण त्यांना तिथे पराभव स्वीकारावा लागला होता, त्याच दिशेने जात आहे का हे आपल्याला काही तासांमध्ये कळेल।